नमस्कार मित्रांनो, शासन आपल्या दारी या यूट्यूब चॅनलमध्ये मी गणेश माने आपणा सर्वांचं स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना यासाठी कसं अप्लाय करायचं ते आपण पाहतो. तर आज आपण पाहणार आहोत की पासपोर्टसाठी कसं अप्लाय करायचं ते. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं की पासपोर्ट कसा काढायचा. मग आपण बऱ्याच वेळेला एजंटकडे जातो आणि एजंट जी शासकीय फी असते पासपोर्टसाठी त्यापेक्षा जास्त फी आपल्याकडून आकारतो आणि नंतर आपल्याला पासपोर्ट मिळतो. सद्यस्थितीत पासपोर्टच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला, अगदी आरटीओ मध्ये जरी गेला तरी एजंटगिरी स्टॉप केलेली आहे. त्यामुळे आपल्याला तो एजंट फक्त पासपोर्टसाठी अप्लाय करून देतो, त्या बदल्यात तो आपल्याकडून ॲडिशनल पैसे घेतो. तर त्याला ॲडिशनल पैसे देण्यापेक्षा आपण स्वतः कसं अप्लाय करायचं हे आपण पाहणार आहोत. तर ब्राउझरमध्ये जेव्हा तुम्ही पासपोर्ट हा शब्द टाकता किंवा पासपोर्ट सेवा हा शब्द टाकता तर त्यावेळेला बऱ्याच वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्हाला दिसतात. आता यापैकी बऱ्याच वेबसाईट्स या फेक असतात. तर शासनाची अधिकृत वेबसाईट कशी हे ओळखण्यासाठी त्या वेबसाईटच्या URL मध्ये, म्हणजे ही जी आहे ती URL खालती दिसत आहे तुम्हाला https:// तर या URL मध्ये कुठेतरी .gov हा शब्द असावा. gov इज फॉर गव्हर्नमेंट. ओके, तर आपण आता इथे पाहतोय आपल्याला इथे अधिकृत साईट दिसत आहे पासपोर्ट सेवा होम. इथे बघितलं तर तुम्ही passportindia.gov.in हे गव्हर्नमेंटचं अधिकृत डोमेन आहे. हे दुसरं कोणीही वापरू शकत नाही डोमेन. तर ही योग्य साईट आहे, अधिकृत साईट आहे. आपण त्या साईटला लॉग इन करत आहोत. ठीक आहे. आता या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला आता सद्यस्थितीत कोविडचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे हा सुरुवातीचा मेसेज आहे. पण त्याच्या खालती जर तुम्ही बघितलं तर पासपोर्टच्या ऑफिसने सुद्धा आपल्याला ती माहिती प्रोव्हाइड केलेली आहे की त्या पासपोर्टच्या रिलेटेड काही फेक साईट्स आहेत. त्या फेक साईट्स कोणत्या आहेत त्यांची इथं माहिती सुद्धा दिलेली आहे बघा. ह्या ज्या रेड कलर मध्ये दिसतात त्या फेक साईट्स आहेत. आणि अधिकृत साईट कोणती ते त्यांनी त्याची URL दिलेली आहे. आता आपण अधिकृत साईटला लॉग इन केलेला आहे passportindia.government.in. हे इथं तुम्ही पाहू शकता वरती URL मध्ये दिसत आहे आपल्याला passportindia.government.in ला आपण लॉग इन केलं. ठीक आहे. तर आता या साईटवर आपण गेल्यानंतर प्रथमतः आपल्याला पासपोर्टसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला रजिस्टर करावं लागतं. या साईटवर आपलं अकाउंट क्रिएट करावं लागतं. ओके, तर मी इथे आता क्लिक करत आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन मध्ये. ठीक आहे. या न्यू युजर रजिस्ट्रेशनच्या फॉर्म वरती गेल्यानंतर आपल्याला इथे सर्वात प्रथम आपल्याला इथे पासपोर्ट ऑफिस ऑलरेडी सिलेक्टेड दिसत आहे. त्यानंतर आपल्याला पासपोर्टचं कोणतं ऑफिसला अप्लाय करायचं आहे, म्हणजे जसं की पासपोर्टसाठी आता सर्वच ठिकाणी ऑफिसेस आहेत असं नाहीये. आता तुम्ही जर बघितलं तर जे पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या बऱ्याच जिल्ह्यांसाठी पुणे हे पुण्यातलं ऑफिस आहे. पुण्यानंतर मुंबईचं सुद्धा ऑफिस आहे. असे महाराष्ट्रात 2 ऑफिसेस आहेत सद्यस्थितीत. तर आपण आता पुण्याच्या ऑफिसला सिलेक्ट केलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला इथं गिवन नेम द्यायचं असतं. हे गिवन नेम काळजीपूर्वक टाका. हे ऍक्च्युली आपल्या पासपोर्ट वरती प्रिंट होऊन येतं गिवन नेम. तर गिवन नेम म्हणजे काय असतं की आपलं प्रथम नाव आणि आपल्या वडिलांचं नाव इथे लिहिलेलं आहे बघा. फर्स्ट नेम आणि मिडल नेम आणि आपलं जे आडनाव आहे म्हणजे सरनेम ते खालती टाकायचं. तर मी इथे आता गिवन नेम टाकतो माझं. आणि मी इथे माझा आता सरनेम टाकत आहे. आता यानंतर इथे डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करायचे. डेट ऑफ बर्थ इथं टाकण्यासाठीचा स्पेसिफिक फॉर्मॅट पण इथं मेन्शन केला आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये टाकायची. आणि इथे ऑटोमॅटिक सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला कॅलेंडर दिलेला आहे. तर त्या कॅलेंडर मधून आपण डेट ऑफ बर्थ आपली सिलेक्ट करूया. ठीक आहे, वर्ष सिलेक्ट केलेलं आहे, मंथ सिलेक्ट केला आणि डेट. त्यानंतर या वेबसाईटवर आपल्याला इथे एक ईमेल ॲड्रेस आपला टाकायचा असतो. ठीक आहे. तर हा आपला अधिकृत ईमेल ॲड्रेस असावा.
या ईमेल ॲड्रेसवर आपल्याला आपलं अकाउंट ॲक्टिवेट करण्यासाठीची लिंक येऊ शकते. त्यानुसार हा ईमेल ॲड्रेस आपला अधिकृत असायला हवा. तर मी आता इथे माझा ईमेल ॲड्रेस टाकत आहे. पुन्हा एकदा खात्री करूया आपल्या ईमेल ॲड्रेसची. ओके, आता इथे त्यांनी विचारलेलं आहे की डू यू वॉन्ट युअर लॉग इन आय डी टू बी सेम ॲज ईमेल आय डी. म्हणजे याचा अर्थ काय होतो की या साईट्सला ज्यावेळेला आपलं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर भविष्यात आपण जेव्हा किंवा नंतर आपण कधीही या साईटला लॉग इन करण्यासाठी येणार त्यावेळेला आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्डची आवश्यकता असणार आहे. तर लॉग इन आय डी आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तर त्यासाठी आपण काय करू शकतो की आपला लॉग इन आय डी हा आपला ईमेल ॲड्रेसच आपण हवा असं सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, आता मी तसं इथे सिलेक्ट करत आहे यस. तर ऑटोमॅटिक माझा लॉग इन आय डी इथे मी जो ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे तो आलेला आहे. ठीक आहे, तर इथे चेक अवेलेबिलिटी करून बघायचं आहे की हा अवेलेबल आहे का लॉग इन आय डी. ठीक आहे, तर चेक अवेलेबिलिटी केल्यानंतर आपल्याला इथं मेसेज आला की लॉग इन आय डी इज व्हॅलिड, सॉरी अवेलेबल. ठीक आहे, त्यानंतर आपण पासवर्ड टाकायचं इथे या साईटला लॉग इन करण्यासाठी जो आपल्याला लागणार आहे तो. काळजीपूर्वक टाका पासवर्ड. पासवर्ड आपल्या लक्षात राहायला हवा. त्यानंतर इथं हिंट सिलेक्ट करायची. आता ही हिंट कशासाठी सिलेक्ट करायचं की जर यदा कदाचित भविष्यात आपण आपला पासवर्ड विसरलो आणि या साईटला लॉग इन करू शकत नसलो तर आपल्याला एक हा हिंट मधला जो आपण इथून क्वेश्चन सिलेक्ट करणार तो क्वेश्चन विचारला जाईल, त्याचं उत्तर आपल्याला टाकायचं आहे. जे आपण आता इथं क्वेश्चन आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर त्याचं सिलेक्ट करून ठेवणार. आता मी इथं सिलेक्ट करतोय माझा फेवरेट क्रिकेटर. ठीक आहे, तर भविष्यात मी जर पासवर्ड विसरलो तर मला हा प्रश्न विचारला जाईल की फेवरेट क्रिकेटर कोण आहे आणि त्याचं मला आन्सर टाकावं लागेल जे मी आता इथे टाकलेलं आहे. ते जर आन्सर मॅच झालं तरच मी पासवर्ड माझा रिसेट करू शकतो. ओके, त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा. आता कॅप्चा म्हणजे काय तर इथं या ब्लॉकमध्ये जे कॅरेक्टर दिसत आहेत ते ॲज इज कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, कॅरेक्टर्स, न्यूमरिक व्हॅल्यूज जशा आहेत तशाच्या तशा इथं टाकायच्या. ओके, आता मी रजिस्टर वरती क्लिक करतोय. ओके, तर इथं मेसेज दिसतोय थँक यू फॉर रजिस्टरिंग ऑन द पासपोर्ट सेवा पोर्टल. टू ऍक्टिव्हेट युअर अकाउंट प्लीज क्लिक द लिंक इन द ईमेल सेंट युअर ईमेल ॲड्रेस. दिस लिंक विल बी ऍक्टिव्ह ओनली टिल 15th ऑफ एप्रिल. ओके, तर नॉर्मली आपल्याला आज 8 एप्रिल आहे तर आपल्याला एक 7 दिवसांचा वेळ दिलेला आहे. ती 7 दिवसांपर्यंत ती लिंक आहे ती आपल्या ईमेल ॲड्रेसवर राहणार आहे आणि तिथून आपण आपलं अकाउंट ऍक्टिव्ह करू शकतो. जर आपण 7 दिवसात ते अकाउंट ऍक्टिव्ह नाही केलं तर ती लिंक आपली इनव्हॅलिड होऊन जाईल आणि आपण आपलं अकाउंट लॉग इन करू शकणार नाही कधीच. म्हणजे आपलं अकाउंटच इनव्हॅलिड होऊन जाईल. ठीक आहे, तर मी आता माझं अकाउंट जे आहे आता क्रिएट केलं ते ऍक्टिव्हेट करतो. ठीक आहे, इथे मला माझ्या ईमेल ॲड्रेसवर पासपोर्ट ॲडमिनच्या थ्रू अकाउंट ॲक्टिव्हेशनचा ईमेल ॲड्रेस आलेला आहे. ठीक आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांनी जसं मेन्शन केलंय याच्यात काही त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील मे बी, तर ते काळजीपूर्वक वाचा. की पासवर्ड जो आपला साईटचा असतो तर पहिला मुद्दा जो आहे तो काय आहे, तो पासवर्ड जो आपला साईटचा असतो तो 90 दिवसांपर्यंत राहतो, त्यानंतर तो एक्सपायर होतो. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला पासवर्ड चेंज करावा लागतो आफ्टर एव्हरी 90 days. ठीक आहे, तर आपलं त्यांनी सांगितल्यानुसार आपल्याला डेट ऑफ बर्थ, आपला हिंटचा जो क्वेश्चन आहे, आन्सर आहे ते लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व ही यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. आपण त्यांचा टोल फ्री नंबर ज्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतो. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आपल्याला जर काय असतील तर ते कुठे आहेत तर त्या रिलेटेड ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. त्याच्या खालती इथं बघू शकता तुम्ही की प्लीज क्लिक द लिंक बिलो टू ऍक्टिव्हेट युअर अकाउंट. तर ही लिंक जी आहे ती आपल्याला अकाउंट ऍक्टिव्हेशनसाठी. आता याच्यावर आपण क्लिक करताच आपलं अकाउंट ऍक्टिव्हेट होणार आहे. ठीक आहे, तर या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्याला त्याने युजर आय डी विचारतो. युजर आय डी म्हणजे आपण थोड्या वेळापूर्वी तुम्हाला आठवत असेल जेव्हा अप्लाय केलं तेव्हा आपण युजर आय डी आपला क्रिएट केला होता
तो म्हणजे आपला ईमेल ऍड्रेस होता. ठीक आहे. तर इथं आपण आता युजर आयडी टाकलेला आहे. हा युजर आयडी जर मॅच झाला तरच ते अकाउंट व्हॅलिडेट होतं. इथं आपल्याला मेसेज दिसतोय युअर अकाउंट हॅज बीन ऍक्टिव्हेटेड सक्सेसफुली. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला मेसेज दिसतोय प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन टू ऑर विजिट द पासपोर्ट सेवा पोर्टल. ठीक आहे. तर आपल्याला आता अकाउंट आपला ऍक्टिव्हेट झालेला आहे, आपण आता लॉग इन करू शकतो. ठीक आहे. मी इथं लॉग इन करतोय आता. माझा लॉग इन आयडी जो आहे तो माझा ईमेल ऍड्रेस आहे. पहिल्यांदा आपला ईमेल ऍड्रेस जो आहे किंवा लॉग इन आयडी आहे त्याला म्हणू शकतो आपण, तो व्हेरीफाय केला जातो. तो व्हॅलिड असेल तरच आपल्याला पासवर्ड टाकण्यासाठी विचारला जातो. इथं कॅप्चा ची इन्फॉर्मेशन पुट करायची आहे. कॅप्चा म्हणजे इथं जे कॅरेक्टर दिसतात ते आपल्याला एंटर करायचे. जर आपल्याला हे कॅरेक्टर्स ओळखता येत नसतील तर आपल्याला इथं रिफ्रेशचं बटन असतं, याच्यावर आपण जर क्लिक केलं रिफ्रेशवर तर आपल्याला नवीन कॅरेक्टर्स दिसतात इथं. म्हणजे दुसऱ्या कॅरेक्टरचा संच दिसतो, तो आपण टाकू शकतो. ठीक आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की माझं अकाउंट लॉग इन झालेलं आहे. मला इथं वरती माझा ईमेल ऍड्रेस दिसतोय. आता लॉग इन झाल्यानंतर मला पासपोर्टसाठी अप्लाय करायचं आहे, तर तो पहिलाच ऑप्शन आहे इथं अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट ऑब्लिक री इश्यू ऑफ पासपोर्ट. आता आपल्याकडे री इश्यू ऑफ पासपोर्ट म्हणजे काय, तर आपण पूर्वी पासपोर्ट काढलेला पण तो इनव्हॅलिड झालेला आहे, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी संपून गेलेली आहे. नॉर्मली पासपोर्ट 10 वर्षांसाठी आपल्याला दिला जातो, म्हणजे आता 2020 ला जर आपण काढला तर तो 2030 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. तर आपण आता या लिंकवर क्लिक करूया. तर इथे आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. यू कॅन अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट और रिइश्यू ऑफ पासपोर्ट युजिंग 2 अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला एक 2 ऑप्शन दिलेले आहेत की आपण अप्लाय कसं करायचं. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन काय आहे किंवा फर्स्ट अल्टरनेटिव्ह काय आहे, यू कॅन फिल ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन. ठीक आहे. तर ऑनलाईन म्हणजे कुठून, इथे जी लिंक दिलेली आहे ती लिंक, तर ती लिंक म्हणजे ही पासपोर्टची जी साईट आहे त्या साईट वरतीच हे एक वेब पेज आहे, त्या वेब पेज मधून आपण आपल्याला फिल करायचं आहे. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे की आपण पासपोर्टच्या या पासपोर्ट सेवा या साईट वरून एक फॉर्म असतो तो डाउनलोड करून घ्यायचा. तो डाउनलोड केलेला फॉर्म भरायचा, ऑफलाईन भरायचा. तिथं आपल्याला एकदा डाउनलोड केला की इंटरनेटची गरज नाही, आपण आपल्या वेळेनुसार कधीही तो भरू शकतो. पूर्ण भरून झाल्यानंतर रिलॅक्स आपण नंतर येऊन इथे लॉग इन करून तो फॉर्म अपलोड करायचा. मग त्या फॉर्म मधून जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सर्व पासपोर्टच्या साईटवर घेतली जाते. पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन हा याच्यापेक्षा जरा जास्त इझी आहे. तर आपण आता जाऊया फर्स्ट ऑप्शनला. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शनला गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तो काय विचारतो, आपलं स्टेट कोणतं आहे. ठीक आहे. मी इथे सिलेक्ट करतोय महाराष्ट्र. माझा जिल्हा कोणता आहे, सातारा. ती इन्फॉर्मेशन एंटर करताच या दुसऱ्या साईटवर आलेला आहे. तो आता मला कसा काय करायचं की मला रिइश्यू करायचा आहे पासपोर्ट, म्हणजे माझा पहिला पासपोर्टची व्हॅलिडिटी संपलेली आहे तो, का माझ्याकडे पूर्वी पासपोर्टच नव्हता, मला नवीन काढायचा आहे. तर मी इथे सिलेक्ट करतोय फ्रेश पासपोर्ट. आता इथे 2 ऑप्शन आहेत, टाईप ऑफ ऍप्लिकेशन, नॉर्मल आणि तात्काळ. तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर आपल्याला सपोज अर्जंटमध्ये पासपोर्ट पाहिजे असेल, आपल्याला कुठेतरी परदेशात जायचं आणि अर्जन्सी आहे आपल्याला, तर आपल्याला तात्काळमध्ये आपण अप्लाय करू शकतो. इथे तात्काळमध्ये केल्यानंतर काय होतं की आपल्याला जरा लवकर पासपोर्ट मिळतो. लवकर पासपोर्ट मिळतो, पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की साधारणतः नॉर्मल साठी जेव्हा अप्लाय करतो तेव्हा, आता मी जेव्हा अप्लाय केलेलं तेव्हा साधारणतः 1500 रुपये फी होती आणि तात्काळसाठी 3500 रुपये फी होती. माझ्या मते आता सध्या सुद्धा तेवढीच फी असणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा फरक काय असतो नॉर्मल आणि तात्काळमध्ये, तर एक फीचा फरक असतो. म्हणजे इथे तात्काळमध्ये तुम्हाला जास्त पैसे पे करावे लागतील आणि तुम्हाला एक 10 दिवसाच्या आतमध्ये की 7-8 दिवसात तुम्हाला पासपोर्ट मिळेल नॉर्मली. आणि सद्यस्थितीत आता मला वाटतं ते 5 दिवसात पासपोर्ट देतात.
आणि नॉर्मल मध्ये जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा एक साधारणतः एक 22 ते 25 दिवसात आपल्याला पासपोर्ट आपल्या ऍड्रेस वरती येतो. तर आपण आता इथे नॉर्मल मध्ये अप्लाय करत आहोत. ठीक आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे टाईप ऑफ पासपोर्ट बुकलेट. आता हे पासपोर्टचं जे बुकलेट आहे त्याचा टाईप. तर टाईप म्हणजे पासपोर्टचं बुकलेट म्हणजे काय की पासपोर्टमध्ये किती पेजेस तुम्हाला पाहिजेत, म्हणजे 36 पेजेस पाहिजेत का 60 पेजेस पाहिजेत, त्यानुसार सुद्धा पासपोर्टची जी किंमत आहे, सॉरी पासपोर्टची जी फी आहे ती चेंज होणार आहे. आपण 36 पेजेस घ्यायचे का 60. आता हे 36 आणि 60 पेजेस याचं मिनिंग काय आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण हे 36 पेजेस आहेत ते आपले लवकर भरणार आहेत जर आपण सतत परदेशात जात असू, परदेशातून येत असू, तर आपल्याला जे व्हिसा स्टॅम्पिंग होतं ते आपल्या पासपोर्टवर होत असतं. आणि त्या सततच्या परदेश वारा केल्यानंतर आपले 36 पेजेस आहेत ते पूर्ण भरणार आहेत. आपल्याला परत नव्याने पासपोर्ट रिइश्यू करावा लागणार आहे. पासपोर्ट म्हणजे हा जो ऑप्शन आहे रिइश्यू ऑफ पासपोर्ट, तो कारण आपले पेजेस संपलेले असणार आहेत. तर अशा पद्धतीनं आता सद्यस्थितीत आपण 36 पेजेस घेत आहोत. इथे नेक्स्ट करूया. ठीक आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. गिवन नेम, जसं मी मागाशी सांगितलं तसं गिवन नेम म्हणजे इथे पुढे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फर्स्ट नेम प्लस मिडल नेम. ठीक आहे. तर मी इथे अप्लाय करतोय. सरनेम मला अप्लाय करायचं इथं. ठीक आहे. तर हे ऑटोमॅटिकली कॅपिटल लेटर मध्ये कन्वर्ट होईल. आणि आता इथं गिवन नेम टाकत असताना त्यांनी आपल्याला मेन्शन केलेलं आहे की आपले जे इनिशियल्स असतात, म्हणजे कोणी डॉक्टर आहे तर कुणी कुणाचा काय हुद्दा असतो, किंवा आपण नॉर्मल आपल्याला सवय असते आपल्या नावाच्या आधी मिस्टर लिहायची, मिस लिहायची, मिसेस लिहायची, तर तसं जे इनिशियल्स आहेत ते अलाउड नाहीये तिथं. हे इथं याने मेन्शन केलेलं आहे. पुढे आपल्याला नोट पण दिसतंय. तर डॉक्टर असो आपण किंवा कोणी असो, आपलं तसं ते मेन्शन करायचं नाहीये इनिशियल. ठीक आहे. त्यानंतर आपण आता जेंडर सिलेक्ट करतो. ते केल्यानंतर हॅव यू एव्हर बीन नोन बाय अदर नेम. आता याचा मिनिंग काय आहे की आपल्याला काही टोपण नाव आहे का, अलायज म्हणजे टोपण नाव आपल्याला आहे का. तर ठीक आहे, मी इथे नो सिलेक्ट करतो. म्हणजे आपल्याला टोपण नावाने दुसरं कोणतं टोपण नाव आहे का त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की काही लोकांचं ऍक्च्युअल नाव वेगळं असतं, टोपण नाव वेगळं असतं. आता उदाहरण आपण दक्षिण भारतातले सुपरस्टार रजनीकांत घेतले, तर त्यांचं रजनीकांत हे टोपण नाव आहे. त्यांचं मूळ नाव शिवाजी गायकवाड आहे. तर तसं हे आहे का नाव. त्यानंतर पुढचं ऑप्शन काय आहे, हॅव यू एव्हर चेंज युअर नेम. आता हे हॅव यू एव्हर चेंज युअर नेम हे नॉर्मली कुणाच्या केसमध्ये होतं की विवाहित झालेल्या ज्या महिला असतात त्यांचं लग्नाच्या आधीचं नाव वेगळं असतं, लग्नाच्या नंतर त्यांचं नाव वेगळं होतं, म्हणजे त्यांचं सरनेम बदलतं किंवा नावाच्या समोर मिस्टरांचं नाव येतं. तर त्या केसमध्ये तुम्ही नाव जर चेंज केलं असेल तर यस जर तुम्ही बोलला तर तुम्हाला ते तुमचं मग पूर्वीचं नाव काय होतं ते टाकायचं आहे खाली. ठीक आहे. आता इथं त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आपल्याला. तर मी इथं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करतो. ठीक आहे. इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया. तर आपला जन्म भारताच्या बाहेर झालेला आहे का त्याबद्दल आहे, येस किंवा नो. आता इथं आपल्याला आपला बर्थ कुठे झाला ते टाकायचं आहे. आता मी माझा जिथं जन्म झाला ते टाकत आहे. ठीक आहे. आता माझा जो जन्म झाला ते मी टाकतो इथं हिंगणगाव बुद्रुक. ठीक आहे. त्यानंतर इथं टाकायचं आपल्याला स्टेट, म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये आपला जन्म झाला किंवा आपलं कोणतं स्टेट आहे सध्या. ठीक आहे. महाराष्ट्र. आपला जिल्हा टाकायचा त्यानंतर इथे. हा आपला इन शॉर्ट हा आपला ऍड्रेस आहे पूर्ण. आपलं मॅरिटल स्टेटस, आपण मॅरिड आहोत किंवा नाहीये ते. ठीक आहे. आता इथं आपल्या सिटीजनशिप ऑफ इंडिया, म्हणजे आपण भारताचे रहिवासी कधीपासून आहोत किंवा भारताचे नागरिक कधीपासून आहोत. सिटीजनशिप आपली भारताची कधीपासूनची आहे, जन्मापासून आपण भारतीय आहोत का नंतर आपण सिटीजनशिप भारताची घेतली. आता नॉर्मली आपल्या केसमध्ये इथं बर्थ पासून येणार, म्हणजे जन्मापासून आपण भारताचे नागरिक आहोत. ठीक आहे. आता इथे पॅन नंबर टाकायचा आहे. तिथं मेन्शन केलेलं आहे कंसामध्ये की इफ अवेलेबल, जर आपल्याकडे पॅन कार्ड असेल तर त्याचा पॅन नंबर टाकायचा आहे.
नसेल तर आपण हे ब्लँक ठेवू शकतो. आता नॉर्मली कोणताही फॉर्म जेव्हा आपण भरतो त्यावेळेला तिथे जे स्टार मार्क असतात ते मॅन्डेटरी फील्ड्स असतात. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक ऑप्शनच्या पुढे स्टार आहे. लाल कलरचा जो स्टार मार्क आहे ते मॅन्डेटरी आहे, ते म्हणजे आपल्याला टाकायचेच आहेत इन्फॉर्मेशन ते. आणि जर स्टार नसेल तर ते आपलं ऑप्शनल आहे, आपण नाही टाकली तरी चालेल. आता एम्प्लॉयमेंटचा टाईप म्हणजे आपल्याला नोकरी वगैरे आहे किंवा काय त्या रिलेटेड आहे. तर आपल्याला नोकरी वगैरे असेल तर ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो की आपण गव्हर्नमेंट नोकरी आहे किंवा स्टॅट्युटरी बॉडी किंवा प्रायव्हेट मध्ये आपण नोकरीला आहोत. ठीक आहे, तर ते आपण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इज इदर ऑफ युअर पॅरेंट गव्हर्नमेंट सर्व्हिस. ठीक आहे, म्हणजे आपले पॅरेंट जे आहेत इन केस ऑफ मायनर, म्हणजे मायनर म्हणजे जर लहान मूल असेल तर त्याच्या केसमध्ये पॅरेंट असणार आहेत त्याचे. म्हणजे आता माझ्या केसमध्ये सुद्धा माझे पॅरेंट याच्या आहेत का, गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, किंवा माझे मिसेस स्पॉज म्हणजे माझा जोडीदार, जोडीदार माझा हे आहे का, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे मध्ये आहे का. ठीक आहे, तर माझ्या केसमध्ये इथे मी नाही सिलेक्ट करत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आता इथे मला माझी डिग्री वगैरे त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन करायची, सिलेक्ट करायचे. मग ग्रॅज्युएट अँड अबाव आहे का, मी 7th पास किंवा लेस आहे का, 10वी पास किंवा अबाव आहे का, 8th नाही. तर इथं मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर मी ग्रॅज्युएट अँड अबाव सिलेक्ट करतो. इज ॲप्लिकंट इलिजिबल फॉर नॉन ECR कॅटेगरी. तर इथं नॉन ECR कॅटेगरी म्हणजे काय, तर त्या रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. ठीक आहे, हा नॉन ECR कॅटेगरीसाठी फॉर्म पण झाला. तर त्याच्यामध्ये काय, यू कॅन टेक येस इफ यू फॉल इन एनी ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी. ठीक आहे, तर ऑल पर्सन्स हॅव्हिंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ मॅट्रिक्युलेशन अँड अबाव, म्हणजे टिक येस इफ यू फॉल इन एनी ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी. जर आपण यातल्या येस आपण कधी सिलेक्ट करायचं आहे, जर आपण आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी किंवा जास्त असेल तर त्या केसमध्ये आपल्याला येस सिलेक्ट करायचं आहे. किंवा आपल्याकडे एक ऑफिशियल पासपोर्ट असेल तर त्या केसमध्ये, डिप्लोमॅटिक, गॅझेटेड आपण सर्वंट असो म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये असो, आपण इन्कम टॅक्स पे करत असो गव्हर्नमेंटला, तर त्या सर्व केसेसमध्ये आपल्याला येस करायचं. आता आपल्या केसमध्ये आपण 10वी आहे ऑलरेडी झालेलो, तर त्या केसमध्ये ऑलरेडी तर येस सिलेक्टेडच आहे. ठीक आहे, आता हे विजिबल डिस्टिंग्विशिंग मार्क म्हणजे आपल्या शरीरावर काही खुणा वगैरे असतील का, ओळख आपली म्हणजे त्या रिलेटेड काही, आणि इथं आधार नंबर जर आपल्याला अवेलेबल असेल तर आपल्याकडे, तर आधार नंबर आपण टाकू शकतो. आता या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात नॉर्मली, तर त्या टर्म्स अँड कंडिशन्सला आपण येस बोलतोय आणि त्यानंतर इथं आपण आपली इन्फॉर्मेशन सेव्ह करणार आहे. ते सेव्ह केल्यानंतर आपला संपूर्ण हा जो फिल केलेला फॉर्म आहे तो सेव्ह होणार आहे. आपण इथं आता सेव्ह माय डिटेल्स म्हटलं. ठीक आहे, आता इथे आपल्याला मेसेज दिसतोय की युअर ऍप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली. आता त्यानंतर इथे आपल्याला नोट दिसते, प्लीज सबमिट द कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म बाय क्लिकिंग द सबमिट फॉर्म बटन. युअर ऍप्लिकेशन विल बी एंटरटेन्ड अंटिल इट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. म्हणजे जोपर्यंत आपण आपले ऍप्लिकेशन, आता हे फक्त आपण तात्पुरत्या स्वरूपात ही इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली आहे, आपण अजून हे सबमिट नाही केलेलं आहे गव्हर्नमेंटला, तर त्या रिलेटेड आपल्याला हा मेसेज येतोय. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट केलं आपण. तर नेक्स्ट मध्ये इथं आपल्याला काही इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. आता आपलं फादर नेम वगैरे किंवा आपलं मदर्स नेम, तर ती इन्फॉर्मेशन टाकायची. आपलं फादर नेम विचारलं तर ते सुद्धा जशा आपण पद्धतीत आपलं फर्स्ट गिवन नेम टाकतोय, गिवन नेम म्हणजे आपलं नाव आणि आपल्या वडिलांचं नाव, तसं इथं आता वडिलांचं नाव टाकायचं. म्हणजे गिवन नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि त्यांच्या वडिलांचं नाव. सरनेम इथं येईल, आईचं नाव पण इथे टाकायचं आहे. त्यानंतर सरनेम. ठीक आहे, आता आपल्याला लिगल गार्डियन म्हणजे आपलं दुसरं कोणीतरी आपला सांभाळ करतंय का, आपले गार्डियन आहेत का, किंवा स्पॉज गिवन नेम म्हणजे आपलं लग्न झालं असेल तर आपला जोडीदार जो आहे त्याचं नाव हे कंपल्सरी आहे. स्टार मार्क दिसतोय बघा. आता मी मॅरिड म्हणून सिलेक्ट केलेलं पूर्वी याच्या आधीच्या फॉर्मवर, त्यामुळे मला हे कंपल्सरी आहे. आता ज्यांचं लग्न झालेलं नाहीये त्यांना हे कंपल्सरी नसणार आहे इन्फॉर्मेशन फिल करण्यासाठी. आता इथून परत मी नेक्स्ट करतो. ठीक आहे, नेक्स्ट केल्यानंतर माझं प्रेझेंट रेसिडेन्शियल ऍड्रेस, आता माझा सध्याचा जो पत्ता आहे तो विचारला जातोय मला.
हा माझा प्रेझेंट ऍड्रेस आउट ऑफ इंडिया आहे का, तर नाहीये. तर नाहीये म्हणजे तो काय आहे, तर ती इन्फॉर्मेशन मला इथं एंटर करायची आहे. आता मी इथे डिटेल मध्ये पूर्ण माझा पत्ता नाही टाकत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो फक्त माहितीसाठी बनवलेला आहे, त्यामुळे माझा पूर्ण पत्ता इथे टाकत नाहीये. ठीक आहे. सिटी पुणे, स्टेट इथं ऑलरेडी आलेला आहे. आपण मागच्या फॉर्मवर जे फिलअप केलेलं आहे ते. आता इथं पोलीस स्टेशन हा एक इम्पॉर्टंट ऑप्शन आहे. पोलीस स्टेशन म्हणजे इथं आपलं पोलीस व्हेरिफिकेशन होत असते पासपोर्टचं. त्यानुसार इथं आपल्याला करेक्ट पोलीस स्टेशन टाकायचं आहे. तर आता आपण पिन नंबर पहिला टाकूया. ठीक आहे. आता इथं आपल्याला पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. तर आता माझ्या केसमध्ये मी माझ्या जवळचं पोलीस स्टेशन सिलेक्ट करतोय. तर माझं जे पोलीस व्हेरिफिकेशन असेल ते या पोलीस स्टेशनला म्हणजे माझ्या जिल्ह्यातल्या या पोलीस स्टेशनला होणार आहे. इथे मी माझा मोबाईल नंबर मला विचारला जातोय, तो मोबाईल नंबर टाकतोय मी. ठीक आहे. तर त्यानंतर माझा इथे ईमेल ॲड्रेस विचारलेला आहे. जेव्हा तुम्ही ईमेल ॲड्रेस टाकता तेव्हा तो काळजीपूर्वक टाका. ठीक आहे. इज परमनंट ॲड्रेस अवेलेबल. आता हा प्रश्न कशासाठी आहे की हा प्रेझेंट ॲड्रेस आहे माझा. परमनंट ॲड्रेस अवेलेबल आहे का. माझा जर दोन्ही सेम असेल तर मी इथं नो म्हणणार आहे, म्हणजे हाच माझा परमनंट ॲड्रेस आहे. आता काहींच्या केसमध्ये परमनंट ॲड्रेस जर वेगळा असेल तर ते येस म्हणून तो एंटर करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट करूया. ठीक आहे. आता इथं आपल्याला एक मेसेज दाखवला जातोय की ही जी इन्फॉर्मेशन आपण आता फिल केली, तर ती फिल केलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का. आपण जर इथे एकदा ओके म्हणून पुढे गेलो तर आपण ती कधी बदलू शकणार नाही. ठीक आहे. तर मी इथं ओके म्हणतोय, मला ती बदलायची नाही आहे. ठीक आहे. आता इथं माझा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. तुम्ही जसं आपण फॉर्म भरत पुढे पुढे चाललोय तसं तुम्ही एक ऑब्झर्वेशन करू शकता. लेफ्ट साईडला आपल्याला हे इन्फॉर्मेशन ग्रीन होत जाताना दिसते. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची असते. पासपोर्टचा टाईप, ऍप्लिकेशन डिटेल, फॅमिली डिटेल, प्रेझेंट, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. तर हे टप्पे आहेत. जसं आपण फिल करत जाऊ तशी इन्फॉर्मेशन. आता इथं नेम अँड ऍड्रेस, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट माझा कोण आहे तर त्याचं मी नाव टाकतोय. ठीक आहे. मोबाईल नंबर टाकला. नेक्स्ट म्हटलं मी. आपण फक्त मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फिल करतो. आयडेंटिटी सर्टिफिकेट आपली पासपोर्ट डिटेल. आता आयडेंटिटी सर्टिफिकेट म्हणजे काय की आपली स्वतःच्या आयडेंटिटीसाठीचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट. ठीक आहे. तर ते आपल्याकडे आहे किंवा नाही त्या रिलेटेड ही इन्फॉर्मेशन आहे. आता हे कशासाठी आहे की अदर स्टेटलेस पीपल रिसाइडिंग इन इंडिया. आयडेंटिटी सर्टिफिकेट इज नॉर्मली इश्यूड टू तिबेटन, म्हणजे तिबेटियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. किंवा आणि ते जे तिबेटियन लोक इंडियामध्ये राहतात ते, तर नॉर्मली ही ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन नो म्हणून फिल आलेलं आहे. तर आपल्याला हा ऑप्शन नोच ठेवायचा आहे. ठीक आहे. डिटेल्स ऑफ प्रिव्हियस ऑब्लिक करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट. ठीक आहे. तर आपल्याकडे जर प्रिव्हियस जुना पासपोर्ट काही असेल तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन. हॅव यू एव्हर अप्लाइड फॉर पासपोर्ट बट नॉट इश्यू. म्हणजे आपण पासपोर्टला कधी अप्लाय केले का पण तो आपल्याला मिळाला नाही काही कारणास्तव, किंवा काही प्रॉब्लेम झाला, आपल्या काही क्वेरीज काढल्या त्या रिलेटेड आहे. आपण अप्लाय केलं होतं का पण नाही, ती इन्फॉर्मेशन आपण सेव्ह केली. ठीक आहे. आता यानंतरचा टप्पा आहे अदर डिटेल्स. तर अदर डिटेल्स मध्ये नॉर्मली काय आपलं आपण क्रिमिनल आहोत का त्या रिलेटेड आपली इन्फॉर्मेशन चेक केली जाते. म्हणजे आपल्याला कधी जेल झालेली आहे का, किंवा आपण कुठल्या एखाद्या क्रिमिनल केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो का त्या रिलेटेड. ठीक आहे. तर ही नॉर्मल इन्फॉर्मेशन. हॅव यू एव्हर बीन चेंज्ड विथ क्रिमिनल प्रोसिडिंग, त्या रिलेटेड आपली ही इन्फॉर्मेशन आहे नाव. त्यानंतर प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल्स इफ ऍप्लिकंट हॅज बीन कन्व्हिक्टेड बाय कोर्ट इन इंडिया. म्हणजे कोर्टाने आपल्याला कधी
5 वर्षाची वगैरे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अशी शिक्षा वगैरे केलेली आहे का, त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतरचा मुद्दा कोणता आहे, प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल्स इफ ऍप्लिकंट हॅज बीन रिफ्यूज ऑर डिनायड पासपोर्ट. म्हणजे आपल्याला पासपोर्ट च्या ऑफिसनं आपला पासपोर्ट रिफ्यूज केला आहे का, किंवा आपल्याला डिनायड केला आहे, आपल्याला दिला नाहीये का, आपल्याला रिजेक्ट केलंय का, त्या रिलेटेड आहे. म्हणजे यापूर्वी प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल्स इफ ऍप्लिकंट पासपोर्ट हॅव एव्हर बीन इम्पाउंडेड ऑर रिवोक्ड. म्हणजे रिव्हर्स घेतलाय का त्यांनी, आपल्या पासपोर्ट ऑफिसने आपला पासपोर्ट जप्त केलाय का इन शॉर्ट, तर नाहीये. ठीक आहे. हॅव यू एव्हर अप्लाइड ऑर बीन ग्रांटेड पॉलिटिकल असिलम टू बाय एनी फॉरेन कंट्री. तर हे कुठल्या फॉरेन कंट्री मधल्या पॉलिटिशियन्स रिलेटेड हे, तर ही इन्फॉर्मेशन शक्यतो नो असणार आहे सर्व. ठीक आहे. एमर्जन्सी सर्टिफिकेट वेअर डिपोर्टेड ऑर. ठीक आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट करू. आता इथं आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिसत आहे की आपला ऍक्च्युली जेव्हा पासपोर्ट येणार त्यावेळेला त्या पासपोर्टवर आपलं नाव कसं प्रिंट असणार आहे, किंवा तो पासपोर्टचा लुक अँड फील कसं असणार आहे, पासपोर्टचं फर्स्ट पेज आपलं कसं दिसणार आहे. इथं ऍप्लिकंटचा फोटो जो मेन्शन केलाय तर इथं आपला फोटो दिसणार आहे. ऍप्लिकंट सिग्नेचर जिथं मेन्शन केलं तिथं आपली सिग्नेचर असणार आहे. आणि हे असं आपलं नाव वगैरे दिसणार आहे, सर नेम नेम. तर ही इन्फॉर्मेशन ऍक्च्युअल मध्ये अशी पासपोर्टवर दिसणार आहे. तर या इथं आपल्याला पासपोर्ट डिटेल व्हेरिफिकेशन मध्ये काय आहे की ही इन्फॉर्मेशन आपल्याला व्हेरीफाय करायची आहे, बरोबर आहे का. ठीक आहे. तर मी बरोबर आहे म्हणून मी नेक्स्ट करतो. आता इथे मला सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे मी ह्या सर्व टर्म्स अँड कंडिशन्स ऍग्री आहे वगैरे या रिलेटेड वगैरे असं एक डिक्लेरेशन असतं. तर या इथे आणखी दुसरं डिक्लेरेशन काय आहे की 50 रुपयाची एक फी असते. तर ती फी पासपोर्ट ऑफिसला आपण जेव्हा व्हिजिट करणार आहे, पासपोर्टची जेव्हा अपॉइंटमेंट घेऊ आपण, त्या अपॉइंटमेंट नंतर जेव्हा व्हिजिट करू तर त्यावेळेला पासपोर्ट ऑफिस कडून आपल्याला आपल्या पासपोर्टच्या रिलेटेड जी काही माहिती मिळत असते, म्हणजे आपला पासपोर्टचं स्टेटस मिळत असते इन शॉर्ट, की पासपोर्ट आपला जनरेट झालेला आहे त्या रिलेटेड आपल्याला SMS येतो, किंवा पासपोर्टचा आपला फॉर्म त्यांच्याकडे पोहोचला त्या रिलेटेड SMS येतो, पासपोर्टच्या फॉर्म मध्ये काही इश्यू आले तर त्या रिलेटेड आपल्याला SMS येतो. तर आपल्याला हे सर्व डिटेल्स SMS च्या माध्यमातून मिळण्यासाठी आपल्याला एक 50 रुपयाची फी द्यावी लागते. तर त्यासाठी आपण इथं ऍग्री आहोत आणि त्यासाठी आपण इथं येस मेन्शन करत आहोत. ठीक आहे. जर आपल्याला नको असेल तर इथे नोचा पण ऑप्शन आहे, आय डोंट वॉन्ट टू एनरोल फॉर पासपोर्ट सेवा SMS सर्व्हिस. ठीक आहे. आणि हा माझा आपला जो नंबर आहे त्या नंबरवरती आपल्याला SMS मिळते. इथं नंतर वरती ऑप्शन काय आहे की प्रूफ ऑफ बर्थ. आता हे पासपोर्टला जेव्हा आपल्याला अप्लाय करत असतो त्यावेळेला आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे 2 डॉक्युमेंट्स लागतात. हे जेव्हा आपण पासपोर्ट ऑफिसला व्हिजिट करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला घेऊन जावे लागतात 2 डॉक्युमेंट. कोणते असतात ते 2, तर आपला जो ऍड्रेस असतो त्या ऍड्रेसचा प्रूफ एक लागतो आपल्याला, आणि आपल्याला बर्थचा प्रूफ लागतो, जन्माचा प्रूफ. ठीक आहे. आता इथे आपल्याला जन्माचा प्रूफ म्हणजे नॉर्मली कसं होतं की ज्यांचा जन्म म्हणजे मी जेव्हा अप्लाय केलं तेव्हाच सांगतो की 1989च्या नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना हॉस्पिटलमधून मिळालेलं मेडिकल सर्टिफिकेट असतं जन्माचं, ते मॅन्डेटरी होतं. ठीक आहे. किंवा ते मॅन्डेटरी आहे. 1989च्या आधी ज्यांचा जन्म झाला त्यांच्यासाठी कोणतं डॉक्युमेंट चालत होतं, प्रूफ ऑफ बर्थ साठी, की म्हणजे जन्मतारखेच्या दाखल्यासाठी आपलं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असते ते चालू शकतं, किंवा शाळा सोडल्याचा दाखला वगैरे त्याच्यावर आपली बर्थ डेट असते. ठीक आहे. तर ह्या रिलेटेड आपण ही इन्फॉर्मेशन सिलेक्ट करतो. आता इथं आधार कार्डवर सुद्धा असतो आपला बर्थ डेट, तर इथं मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता रेसिडेन्शियल ऍड्रेस साठी आपल्याला एक विचारलेलं आहे. तर रेसिडेन्शियल ऍड्रेस साठी आपल्याकडे कोणतं आहे, सपोज इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे आपल्याकडे, तर ते इलेक्ट्रिसिटीचं बिल सिलेक्ट केलं. तर हेच एक्झॅक्टली डॉक्युमेंट आपल्याला पासपोर्ट ऑफिसला व्हिजिट करताना घेऊन जायचं आहे प्रूफ म्हणून. ठीक आहे. तर त्यानंतर इथं प्लेस टाकायचं आहे. ठीक आहे. मी आता टाकतो इथं पुणे. या टर्म्स अँड कंडिशन्स वरती सर्व माहिती इन्फॉर्मेशन केलेली आहे त्यासाठी मी ऍग्रीचं सिलेक्ट केलं इथं, आणि इथं सेव्ह माय डिटेल्स म्हणतो मी. आता अजून मी फॉर्म हा सबमिट केलेला नाही, तर इथे आपल्याला नोट दिसत आहे की सबमिट अजून आपण फॉर्म केलेला नाही. ठीक आहे. जेव्हा आपण हा फॉर्म सबमिट करू तेव्हा हा फॉर्म पासपोर्टच्या ऑफिसला जातो. पासपोर्टच्या ऑफिसला हा फॉर्म आपला सबमिट केल्यानंतर सेंड होतो, आणि त्यानंतर आपल्याला स्वतः आपल्याला एक अपॉइंटमेंट वगैरे बुक करायची असते. ठीक आहे. आता मी ऑलरेडी माझा पासपोर्ट आहे त्यामुळे मी काही फॉर्म आता हा सबमिट नाही करत आहे, मी हा असाच असा सेव्ह करून फक्त ठेवत आहे. ठीक आहे. तर ज्यांना
अपॉइंटमेंट घ्यायची असते त्यांना तुम्ही जेव्हा सबमिटवर क्लिक करणार त्यावेळेला त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं जे आहे ते पासपोर्ट ऑफिसला जातं आणि तुम्हाला एक अपॉइंटमेंट घेण्यासाठीचा ऑप्शन येतो. त्या अपॉइंटमेंट घेण्यासाठीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिवस सिलेक्ट करायचा असतो. तिथे दाखवलेलं असतं की कोणकोणते दिवस अवेलेबल आहेत अपॉइंटमेंटचे. तर तो दिवस ती तारीख सिलेक्ट करायची असते आणि त्यानंतर वेळ सिलेक्ट करायची असते, टाइम स्लॉट. म्हणजे तुम्ही 1 वाजता जाणार आहे, 1:30 वाजता की 2 वाजता, त्यानुसार मग तो टाइम सिलेक्ट केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुक होते आणि मग आपल्याला पासपोर्टच्या ऑफिसला व्हिजिट करायचं असतं. जाताना आपल्याला हा जो आपण फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची एक प्रिंट न्यायची असते. आपण लॉग इन केल्यानंतर आपण जो फिल केलेला आहे फॉर्म तो आपल्याला प्रिंट काढता येतो. ती प्रिंट आपलं जे बर्थ साठीचं आपण जे प्रूफ इथं डॉक्युमेंट मेन्शन केलेलं आहे ते, ऍड्रेस साठीचं डॉक्युमेंट मेन्शन केलेलं आहे ते, एवढेच डॉक्युमेंट आपल्याला घेऊन तिथं जायचं आहे. अशा तऱ्हेने तिथे गेल्यानंतर आपली व्हेरिफिकेशन होईल आणि आपल्याला पासपोर्टची प्रोसेस कंप्लीट होईल. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये मेन्शन करू शकता, किंवा कोणाला जरी काही इश्यू असेल, काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला माझ्या त्या कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. मी तुम्हाला नक्की मदत करेन. धन्यवाद.